नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 26 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य पदक हे कोणी जिंकले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 राधिका। आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य पदक हे राधिकाने जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी कोणत्या देशाने पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कुवेत। तर मित्रांनो, भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी कुवेत या देशाने पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 3 आहे, 34वा सेंग खिहिलांग महोत्सव नुकताच कुठे संपन्न झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मेघालय। तर मित्रांनो, 34वा सेंग खिहिलांग महोत्सव हा मेघालय येथे संपन्न झाला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 2024 मध्ये महासागर दशक परिषद हे कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बार्सिलोना। तर मित्रांनो, 2024 मध्ये महासागर दशक परिषद ही बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, 2024 मध्ये वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार हे कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मोहम्मद सालेम। तर मित्रांनो, 2024 मध्ये वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार हा मोहम्मद सालेम यांनी जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, मंजूर विधेयकानुसार UK सरकार आश्रय साधकांना त्यांच्या आश्रय दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या देशात स्थलांतरित करू शकते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रवांडा। तर मित्रांनो, UK सरकार आश्रय साधकांना त्यांच्या आश्रय दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी रवांडा या देशात स्थलांतरित करू शकते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, 2023 मध्ये जागतिक लष्करी खर्चात भारताने कोणते स्थान मिळविले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चौथा। तर मित्रांनो, 2023 मध्ये जागतिक लष्करी खर्चात भारताने चौथा स्थान हा मिळवला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणता देश पृथ्वी दिन 2024 साठी टायगर लँडस्केप कॉन्फरन्ससाठी शाश्वत वित्त पुरवठा करत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भूतान। तर मित्रांनो, भूतान हा देश पृथ्वी दिन 2024 साठी टायगर लँडस्केप कॉन्फरन्ससाठी शाश्वत वित्त पुरवठा करत आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाने कर्नल एडिसन नेप्यो यांना भारताचे पहिले संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पापुआ न्यू गिनी। तर मित्रांनो, पापुआ न्यू गिनी या देशाने कर्नल एडिसन नेप्यो यांना भारताचे पहिले संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्त केले होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नईमा खातून। अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नईमा खातून यांची नियुक्ती करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणती संस्था ही नॅनो युरिया प्लसचे उत्पादन सुरू करणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इफ्को। तर मित्रांनो, इफ्को ही संस्था नॅनो युरिया प्लसचे उत्पादन ही सुरू करणार आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सहकार्याने कोणत्या कंपनीने UPI स्विच सादर केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रेझर पे। तर मित्रांनो, एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सहकार्याने रेझर पे या कंपनीने UPI स्विच सादर केला आहे।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पृथ्वी दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ हे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नवी दिल्ली. पृथ्वी दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ हे नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी मुकेश हा कितवा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2 कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुगेश हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कॅनडा. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा ही कॅनडा या देशात आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.